कोकणातील हिरवागार निसर्ग, शांत वातावरण आणि समुद्राच्या लाटांचा मंद आवाज या पवित्र भूमीत वसले आहे हे दिव्य वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ठिकाणची संपूर्ण माहिती तसेच येथील आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत। मालवणपासून जवळच असलेल्या सुकळवाडमधील सावरवाड येथे हे शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे। नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत स्फटिक शिवलिंग बघायला सुकळवाडमध्ये। आणि समोर तुम्हाला दिसत असेल हॉटेल चिक्कू सावली। हे इथे आहे हॉटेल चिक्कू सावली आणि याच्या अपोजिटला इकडनं आतमधनं एक रोड जातो, तो जातो स्फटिक शिवलिंगाकडे। इथे तुम्ही बघत असाल निर्वाण लिंग, इथूनच आतमध्ये रोड जातो। आणि या साईडला आहे आपला मालवण साईड। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत स्फटिक शिवलिंग बघायला। सध्या आपण आहोत मालवणमध्ये। चला जाऊया आणि बघूया स्फटिक शिवलिंग। रुद्रनाथ फाउंडेशन यांनी हे शिवलिंग सुंदररित्या स्थापन केलं आहे। यांचं मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे ध्यानधारणा आणि योग साधना। त्यामुळे या ठिकाणी जेवढी शांतता आपल्याला लागता येईल तेवढी शांतता आपण राखली पाहिजे। सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी किंवा ध्यानधारणेसाठी येऊ शकता। हे आहे भारतातील सर्वात मोठे वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग, ज्याला निर्वाण स्फटिक शिवलिंग सुद्धा म्हणतात। अतिशय दुर्मिळ असे हे स्फटिक शिवलिंग फक्त हिमालयातच आढळते। गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरती हे शिवलिंग प्रसिद्ध झाले, ज्याला पाहण्यासाठी आणि महादेवांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात। या स्फटिक शिवलिंगाचे वजन साधारणतः 110 किलो असून उंची 4 फूट इतकी आहे। हे शिवलिंग स्वयंभू नसून आध्यात्मिक कार्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे। रुद्रनाथ फाउंडेशन या संस्थेतर्फे इथे शिव उपासना, योग साधना, शिव स्वरदायी शास्त्र तसेच योगक्रिया दीक्षा निःशुल्कपणे शिकवली जाते। महाशक्तिस्तंभ हे शिव आणि शक्तीच्या अतूट मिलनाचे प्रतीक असून हा स्तंभ माता कालीच्या त्या प्रलयकारी परंतु मंगलकारी स्वरूपाचे दर्शन घडवतो। बाजूला लज्जा गौरी यांचे स्वरूप कामाख्या देवीशी साधर्म्य दर्शवणारे आहे। लज्जा गौरी हे सृष्टीच्या निर्मितीचे आणि सुपिकतेचे प्राचीन प्रतीक आहे।
जर तुम्ही सिंधुदुर्गातील मालवणमध्ये येत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. हा बघा, हा जो रस्ता आहे तो जातो स्फटिक शिवलिंगाकडे. आणि आता सध्या आपण आहोत हॉटेल चिक्कू सावलीमध्ये. आणि इथे बघू शकता यांची थीम आहे. इथे सगळीकडे जी झाडं दिसत आहेत ही सगळी चिक्कूची झाडं आहेत. सो जर तुम्ही इथे येत असाल शिवलिंग बघायला तर हे चिक्कू सावली हॉटेल आहे, याला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच नवनवीन कंटेंट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.